हॅलो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी तुमची लाडकी ऋतुजा. तुमच्या स्वामी मला सगळ्या इच्छा पूर्ण करू दे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. हे तुम्हाला मी म्हणते, तुमचा आजचा खूप छान दिवस जाऊ दे. पण आता हा व्हिडिओ मी रात्री बनवते. खूप उशीर झालेला आहे. जवळजवळ आत्ता 10:30 वाजलेले आणि कारण हेच की बाळामुळे मला शूट करणं थोडं पॉसिबल होत नाही आहे म्हणून. सो आज आपण बघणार आहोत माझा मेकअपचा व्हिडिओ की मी मेकअपमध्ये काय वापरते. मेकअपमध्ये मला काही माहीत नाही आहे इतकं की काय कसं यूज करतात, म्हणजे प्रोसेस लाईन वाईज. मी काही कोणती मेकअप आर्टिस्ट नाही आहे प्रोफेशनल. मला जे असंच यूट्यूब बघून किंवा आपल्या कसं नाही गर्ल्समध्ये खूबी की येतच प्रत्येकीला, सो असंच यूट्यूब बघून वगैरे मी मेकअप करते आणि बऱ्यापैकी चांगली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मी मेकअपमध्ये. आपण काही डेली मेकअप यूज करत नाही, त्याच्यामुळे आपल्या स्किनला चांगलेच प्रोडक्ट्स वापरले गेले पाहिजेत. आणि तुम्ही बघू शकतात माझ्या स्किनवरती किती छान ग्लो आला आहे. सो मी स्किन केअर तुम्हाला दाखवेल, माझं नाईट स्किन केअर काय आहे ते सुद्धा मी दाखवेल. तर मी आता फक्त मॉइश्चरायझर अप्लाय केले आणि बघू शकतात की लिप बाम अप्लाय केले. त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच अप्लाय केलेलं नाही आहे. माझं नाईटचं जे स्किन केअर आहे ते मी तुम्हाला दाखवेल. सो लेट्स गो. आपण माझ्या छोटंसं डबा आहे, याच्यामध्ये काय आहे आपण बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल तर प्लीज कोणत्याही गोष्टीमध्ये जर चूक झाली तर मला समजून घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की ताई तुझं काय हे चुकतं ते चुकतं, तर मी नक्कीच ते सुधारण्याचा प्रयत्न करेल. थोडासा वेळ लागतो मला यूट्यूबमध्ये शिकण्याचा. मी ट्राय करते, मला वेगवेगळं जितकं करता येईल त्या गोष्टींचा. सो थोडं मला सपोर्ट करा. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की माझा मेकअपचा बॉक्स ओपन केल्यानंतर तर फर्स्ट आहे ही फिटमीची मेबलिन फिटमीची मॅट प्रोलेस 16 hours ऑइल कंट्रोल SPF 25 फाउंडेशन आणि ह्याचा शेड आहे 128. फिटमीचं फाउंडेशन आहे, तुम्ही बघू शकता. तर हे उलटं दिसतं तुम्हाला सेल्फीमुळे, पण ह्याचा शेड नंबर आहे 128. हा शेड नंबर ॲक्च्युली चुकला आहे माझा, मी ऑनलाईन घेतलेला आहे. हा मला म्हणजे हे कॉम्बोमध्ये होतं काहीतरी 1100ला लिपस्टिक, हे कॉम्पॅक्ट आणि आयलायनर. सो हा 128 शेड ऑनलाईनमध्ये जेव्हा बघितला ना तर ब्राईट दिसत होतं, पण जेव्हा हा आला आहे ना तर मी अप्लाय केले 2-3 वेळा मेकअप ट्राय केला मी ह्याच्यातून. कव्हरेज खूप छान आहे, 1-2 डॉट्समध्येच खूप छान हाफ पार्ट कवर होऊन जातो. पण हा ना डार्क टोन आहे माझ्या शेडपेक्षा, तुम्ही बघू शकता. एक टोन डार्क आहे, मला एक टोन जास्त हवा होता, एक टोन अजून ब्राईट हवा होता. तर मी तुम्हाला रेकमेंड करेल ना की प्लीज तुम्ही ना ऑनलाईन शेड नका घेऊ, तुम्ही ना शॉपमध्ये जाऊन घ्या. कारण कॉस्टमध्ये काही ॲज सच डिफरंट नसतो, थोडाफार डिस्काउंट असतो चांगल्या प्रोडक्ट्समध्ये. सो जर आपण चांगल्या प्रोडक्ट्समध्ये जर एवढी इन्व्हेस्टमेंट करतो आहे तर मग ते चुकल्यावरती हे वेस्ट आहे. हे माझं पूर्णपणे वेस्ट झालं आहे, कारण हा माझा टोन नाहीच आहे. सो आता हे मी स्पेअर म्हणून ठेवलं आहे, बघूया जर कोणाला असेल त्यांच्या टोनचं तर मी हा देऊन टाकेल. त्यानंतर सेकंड थिंग इज हे मॅनिक्युअर किट माझ्याकडे आहे, याच्यामध्ये आहे तर ठेवलं आहे. हे मी डीमार्टमधून घेतलेलं आहे 200ला. सो याच्यामध्ये बघू शकता तुम्ही असं हे आहे, सीझर आहे, त्याच्यानंतर इथे नेल कटर, हे आपलं पिंपल रिमूव्हर आणि हे मॅनिक्युअरचं आपलं 2 गोष्टी. हे असं क्यूट आहे, हँडी मी कुठे घेऊन जाऊ शकते पॉकेटमध्ये, आणि हे मिनी असं क्यूट असं आहे. 200ला मला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर हे आय कर्लर, हे खूप जुनं आहे, म्हणजे जवळजवळ मला 2-3 वर्ष झाले त्याला. खूप जुनं आहे, मी यूज नाही करत युजली हे, कारण एकदा काय झालं तर मी असं यूज केलं आणि खूप पटकन उठलेलं, मला एवढं पेन झालं ना तेव्हा. सो हे मी मिशोवरनं मागवलेलं आहे, काहीतरी 150 का 100ला काहीतरी, आता आठवत नाही. खूप जुनं आहे, 2-3 वर्षापूर्वी, आणि यूज होत नाही तसं कधीतरी. सेकंड आहे हे सनस्क्रीन लॅक्मे 95चं, बघू शकतो. हे सनस्क्रीन आहे, खूप छान आहे, हे खूप छान आहे, खूप सटल आहे. तुम्ही कुठेही बाहेर जाताना हे जरी यूज केलं ना, जस्ट सनस्क्रीन,
तरी तुम्हाला फाउंडेशन BB क्रीम काहीच लावण्याची गरज नाही आहे. हे खूप छान जातं स्किनवर. जस्ट हे लावा आणि बाहेर निघा. खूप छान. SPF आहे ना याच्यामध्ये 4, SPF 25 PA++. तर ह्याच्यामुळे ना एवढं छान कव्हरेज येतं. हे आहे सनस्क्रीन, पण याच्यामध्ये ना फाउंडेशन टाईप लुक आहे ह्याच्यामध्ये, की तो ना असं तर ह्याच्यावर फाउंडेशन टाईप लुक देतो. तुम्हाला मी दाखवते. असं वाटतं की ना फाउंडेशन लावलं आहे म्हणून. तुम्हाला दाखव आहे तर क्रीमीच, पण जेव्हा तुम्ही अप्लाय करता ना एवढी शाईन येते ना फेसवरती. बघू शकता की किती शाईन करते बघा. खूप शाईन करते. ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता ना खूप सुंदर पद्धतीमध्ये शाईन होते हे. आणि एकदम असं फाउंडेशन टाईप होतं बघा. तर इथला डिफरन्स बघा आणि इथले बघा शाईन करून किती डिफरन्स होतो. ह्याचं पण मी तुम्हाला दाखवते. हा 1 टोन जास्त आला. सी द डिफरन्स. माझा टोन काय आणि हा टोन काय. आणि मी तुम्हाला खरंच रेकमेंड करेल, जेव्हा तुम्ही शॉपमध्ये जाल ना फाउंडेशन घ्यायला, इथे कधीच चेक करू नका. तुम्ही इथे लावून आणि चेक करा असं डॉट लावून. कारण हा शेड आणि हा शेड आपला खूप फरक असतो, इथला आणि इथला स्किनमधला. सो आणि सेन्सिटिव्ह पण असतो की ते सहन होते की नाही. जस्ट पॅच टेस्ट करायचं एवढं. कोणतेही प्रोडक्ट घ्या तुम्ही पॅच टेस्ट करायचं एवढ्या बघून. पूर्ण फेसला कधीही लावू नका. जी ॲलर्जी होऊ शकते, तुम्हाला सूट होते नाही होते तुम्ही बघू शकता. आणि ना असं डार्क दिसतंय माझ्या फेसला. म्हणजे डार्क 1 टोन कमी आहे. मला ह्या टोनचा शेडचा हवा होता, जो की मला नाही मिळाला. सो बघूया आता. त्याच्यानंतर माझ्याकडे ही लॅक्मे 925 लुमी लिट क्रीम हायलायटर अँड मॉइश्चरायझर ही क्रीम आहे. क्रीमसुद्धा खूप सुंदर आहे. ही मला 299ला मिळालेली. ह्याच्यावर पण काहीतरी ऑफर डिस्काउंट होते. म्हणजे आता बरेच दिवस झाले घेतलेली आहे मी, 7-8 महिने झाले. सो त्यामुळे मला सांगता नाही येणार याची एक्झॅक्ट प्राईस, पण 299 याच्यावरती लिहिलेली आहे प्राईस. तुम्ही बघू शकता. सो ही लुमी क्रीम ही लावली ना तुम्ही, म्हणजे जर असं तुम्हाला कॅज्युअल मेकअप करायचा, सनस्क्रीन आणि ही लुमी, त्याच्यावरती लुमी क्रीम, तर याच्यामध्ये जसं जे लिहिले ना की शाईन येतं, स्किन स्टायलिश कलेक्शन, तर खरंच तुम्ही जर असं अप्लाय वगैरे केलं ना खूप छान ग्लो येते. आणि असं हायलायटर लावल्यासारखं. तर खूप छान ही क्रीम यूज करून बघा. आणि पिंकिश ग्लो होतो. पूर्ण पिंक क्रीम आहे. खूप छान आहे ही क्रीमसुद्धा. त्याच्यानंतर ही माझ्याकडे पॉन्ड्सची BB क्रीम आहे. ही काहीतरी 80 रुपीजची आहे. ही मी कधीतरी आपलं बाहेर जाताना यूज करते. फाउंडेशन आपण रोज नाही यूज करू शकत. सो ही मी पॉन्ड्सची BB क्रीम यूज करते. सनस्क्रीनवरती ही लावायची आणि आपलं निघायचं. मग छान दिसतो आपला मेकअप. पण सिम्पल जास्त असं मेकअप केल्यासारखं वाटत नाही. त्याच्यानंतर हा माझ्याकडे NYBचा 4-in-1 प्रायमर आहे. हा पण मला काहीतरी 260ला मिळालेला आहे. हा पण खूप छान आहे. छोटूसा आहे, ट्रॅव्हल फ्रेंडली, पण खूप छान आहे. खूप नरिश करतो हा आणि बेस खूप छान बसवतो. NYB इतकं मला नाही वाटत की कोणी यूज करत असेल बाकीच्या प्रोडक्टसारखं, पण खूप छान आहे प्रायमर. हा सटल आहे, पटकन ब्लेंड होऊन जातो स्किनमध्ये. त्याच्यानंतर हे PACचं माझ्याकडे HD लिक्विड फाउंडेशन आहे. हे सुद्धा खूप छान आहे. हे मी बँगलोरला असताना घेतलेलं आहे आणि हे मला पडलेलं आहे काहीतरी 999ला. येस, 1000 रुपीज पकडून जायचं. 999 म्हणजे 1000 रुपीजला मला हे पडलं. हे होतं ॲक्च्युली 1100ला, पण ते लोक मला त्यांनी मला डिस्काउंट दिला 100 रुपीजचा. कारण मी ती रिनेची लिपस्टिक घेतली होती तेव्हा मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले की मी एक फाउंडेशन आणि एक लिपस्टिक घेतलं. असं कॉम्बोमध्ये काहीतरी 1400 वरती काहीतरी झालं होतं. त्यांनी मला डिस्काउंट दिलं होतं आणि हे 1000 रुपीजमध्ये मला बसलेलं आहे. हे पण खूप छान आहे. जेव्हा मेकअप केलं ना हे इतकं HD, म्हणजे नावाप्रमाणे ना मी कॅज्युअलसारखं एका साईडला असं भरपूर लावलं ते एवढं झालं ना मला ते कमी करावं लागलं वाईप करून. तर जर 2 ड्रॉप लावले ना तरी इतका सुंदर ग्लो येतो ना, फुल फिनिशिंग कवर येईल. आणि माझी स्किन खूप ऑइली आहे,
खूप वेट होते, लगेच मला स्वेट येतो. तर ह्याने ना मला अजिबात स्वेट आला, पण तो मेकअपवर असं ओघळल्यासारखं वाटलं नाही. मेबलिनमध्ये मला स्वेटला काहीच हे नाही वाटलं. म्हणजे माहीत नाही ह्याच्यामध्ये मॅट पोरलेस लिहिलं आहे, सॉरी प्रोनाऊन्सिएशन जर काही चुकलं तर. पण ह्याने ना पूर्ण असं स्वेटनं असं आल्यासारखं वाटत होतं फाउंडेशन खाली. सो मी ह्याला माझा रिव्ह्यू ह्याच्यासाठी चांगला नाही आहे. पण हा मी यूज केला एकदाच, तो तरी मी 2-3 वेळा यूज केला आहे. पण हा मी एकदाच यूज केला, पण एवढा सुंदर मेकअप आणि बेस बसला ना, वा, खरंच खूप सुंदर मेकअप बसला आहे. तुम्हाला स्ट्रोक घेऊन दाखवतो त्याचा. काहीतरी ओपनचं पण असं सिस्टम आहे ह्याला, म्हणजे की ना तुम्ही जर कुठे घेऊन गेला तरी बघा, हे पण आहे ना, तुम्ही असं फिरवून लॉक करणार, त्याच्यानंतर हे वरती असं लावायचं पण आहे, की हे फाउंडेशन अजिबात असं बॅगमध्ये जर टाकलं तर बाहेर येणार नाही. खूप छान आहे. हे एक्झॅक्ट माझ्या शेडला मॅच आहे, तुम्ही बघू शकता. इथे आणि इथे डिफरन्स दिसतो आहे, इथे किती काळपट दिसते आणि इथे बघा, हा एक्झॅक्ट माझ्या शेडला मॅच आहे, म्हणून मी हा घेतला. आणि हा खूप सुंदर आहे, किती सुंदर दिसते. इथला फरक आणि इथला फरक, हा डार्क दिसतोय आणि याच्यापेक्षा हा एक टोन ब्राईट आहे, म्हणजे किती फरक दिसतो बघा. खूप सुंदर फाउंडेशन आहे. आणि याचा शेड नंबर मी सांगते तुम्हाला, 2.1 आहे. आय थिंक सो 30 ml ची बॉटल आहे ही, आणि 2.1 शेड नंबर याचा आहे. खूप सुंदर आहे, म्हणजे हा माझ्या टोननुसार आहे. तर तुमचा कलर टोन माझ्यासारखा असेल तर हे तुम्ही घेऊ शकता फाउंडेशन. त्याच्यानंतर माझ्याकडे इनसाईडचं कलर करेक्टर आहे, खूप सुंदर आहे. खूप म्हणजे ना, हे जर एक असेल ना, तर तुम्हाला ना वेगळ्या कन्सिलरची गरज आहे ना कशाची. तुम्हाला फाउंडेशन जरी नसेल ना आणि क्विक मेकअप म्हणजे असं कॅज्युअल करायचं असेल ना, तर हे एकामध्ये तुमचा पूर्ण मेकअप होऊन जातो फाउंडेशन न लावता. मी तुम्हाला कधीतरी करून दाखवेल तो पण एक व्लॉग. खूप सुंदर आहे. आपल्याकडे करेक्टर आहे, कन्सिलर आहे, हे आपले जे ब्लॅक डॉट्स आहेत त्याच्यावरती खूप सुंदर आहे. मी यूज केलेलं आहे बऱ्यापैकी, मी बघू शकता. कॉन्टोर आहे, त्याच्यानंतर कॉन्टोरचे 2 शेड दिले, डार्क एक लाईट. आणि हा पण समहाव मी हा यूज नाही केला आहे, मला माहीत नाही हा काही यूज करतात, तुम्ही सांगा. म्हणजे याच्यावर तर काही दिले नाही, 3च कन्सिलर, करेक्टर अँड कॉन्टोर, असे 3च नावं दिली आहे त्याच्यावर. सो हा शेड कशासाठी यूज करतात हा मला माहीत नाही आहे. पण कॉन्टोर पण मी करत नाही, कारण माझा गोल चेहरा आहे, तुम्ही बघू शकता. कॉन्टोर करण्यात काही उपयोग नाही आणि मला मुळात येत नाही, त्यामुळे कॉन्टोरचा मी यूज नाही केलं आहे दोन्ही पण. आणि हा पण हा 1-2 ब्लॅक डॉट्सवर जे इथे आहे जे स्किनवर, ते मेकअप करताना हाईड करायला. करेक्टर जे ब्लॅक आईज इथे जे आपलं मेकअप केल्यावर काळं होतं इथे, त्याच्यासाठी खूप छान जातो. आणि आपलं हा जो कन्सिलर आहे ना, हा कन्सिलरचं पण काम करतो. आणि जेव्हा तुम्ही हे दोन्ही लावताना त्याच्यावरती हा तुम्ही जर सटल डॉट्स दिले ना एकदम, आणि सटल मेकअप हवं असेल ना, तर त्याने फक्त तुम्ही ब्लेंड केलं ना ओल्या ब्लेंडरने, एवढा सुंदर जातो ना हा, म्हणजे की तुम्हाला फाउंडेशन लावायची सुद्धा गरज नाही. खूप छान आहे. हा मला काहीतरी 299ला भेटला होता. ह्याच्यामध्ये 2 आहेत. हो, त्याच्यावर प्राईस नाही दिली आहे त्यांनी, त्याच्यामध्ये 2 आहेत. असा एक आहे आणि दुसरा एक आहे, तो मला माहीत नाही त्याच्यामध्ये काय काय, पण 2 आहेत. तर हा खूप छान आहे. ह्याचा शेड नंबर वगैरे असं काही नाही आहे. येस, जस्ट एवढंच आहे. पण खूप सुंदर जातो. मेकअप इसेन्शियल जसं त्याचं नाव दिलेलं आहे, इनसाईडचाच आहे हा पण खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूप. तुम्ही पॉकेटमध्ये घेऊन जर तुमच्याकडे काहीच नसेल ना, कॉम्पॅक्ट काहीच, तर फाउंडेशन तर खूप सुंदर जातो हा, सगळं काम करतो एकदम क्विक, एका डब्यामध्ये सगळं काम. त्याच्यानंतर हा मेबलिन न्यूयॉर्कचं फाउंडेशन आहे माझं. सो ह्याच्या आतमधलं मी स्पंज मगाशीच धुतलं आहे, कारण तो 2-3 वेळा यूज करून खराब झाला आहे. सो हेही तेच झालं आहे. हाही एक टोन डार्कच आला आहे माझा, तुम्ही बघू शकता. हाही एक टोन डार्कच आला. सो माहीत नाही ऑनलाईनमध्ये घेऊन मी फसले. पण मी ह्यावेळी जेव्हा मेकअप केला होता ना, तेव्हा मी
हे फाउंडेशन यूज केलेलं आणि हा कॉम्पॅक्ट यूज केलेला, तर ओके झालं. पण जेव्हा हे दोन्ही यूज केले ना, खूप काळपट मेकअप झाले. म्हणजे होताना व्यवस्थित झाला, लावताना खूप ब्राईट वाटलं, पण जसा तो बेस आपला बसत जातो ना, खूप काळपट मेकअप झाला. ह्याची पण प्राईस नाही, हे पण कॉम्बोमध्ये चाललेलं आहे 1100च्या. सो ह्याची पण काही प्राईस नाही आहे, सगळं कॉम्बोमध्ये होतं. त्याच्यानंतर हा NYBचा सेटिंग स्प्रे आहे, मेकअप सेटिंग स्प्रे. हा मला काहीतरी 249ला बसला आहे. हा सुद्धा खूप छान आहे, त्याचा रिव्ह्यू पण, आणि छोटूसा आहे, पॉकेट फ्रेंडली. तो खूप छान मेकअप होतो ह्याने पण. माझ्याकडे MACचे आयलायनर्स आहेत. अजून एक होतं, माहीत नाही, हरवलं तर माझ्याकडून. सगळे एकसारखेच आहेत. आय लॅशेस, सॉरी बोलण्यात चूक झाली नाही. सो B44 असेल. मी मागं बघते आहे, कारण खूप उशिरा व्हिडिओ करते आणि माझं बाळ झोपलं आहे पाठीमागे. मी तुम्हाला एक दाखवते. B44 मॅकचं आयलॅशेस आहेत. असे माझ्याकडे 4 आहेत. हे यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे ते निघले. हे तर खूप जास्त आहे, म्हणजे आहे B44, पण डिफरन्स आहे. हे थोडं लाईट लॅशेस आहेत, खूपच ब्रॉड लॅशेस आहेत. त्याच्यानंतर हे पण थोडं लाईट लॅशेसच आहे, पण लावल्यावर खूप छान दिसतं. हे पण खूप लाईटच आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे हे रँडम कंपनी आहे, काही ब्रँडेड नाही आहे. म्युझिक फ्लोअरचं जेल लायनर आहे, म्युझिक फ्लोअरचं. छान आहे, हे बरेच वर्ष झाली आहे. ॲक्च्युली थोडंसं ड्राय झालं आहे, मी थोडंसं ब्रश ओलसर करून लावते. छान जाते, हे मस्त आहे. जेव्हा नवीन होतं ना, खूप जास्त यूज केलेली मी. आणि ह्याच्यानं खूप सुंदर असे टायनी ब्रशेस आहेत, लायनर लावायला आणि हे ब्लेंड करायला. खूप असं सुंदर आहे, तुम्हाला दाखवू शकते मी. खूप छान जातं असं ब्लेंड करून. सो एक आहे की ब्राऊन आणि एक आहे ब्लॅक. तुम्हाला दाखवते. ड्राय झालं ॲक्च्युली, ते बघ पूर्णपणे ड्राय झालं. शक्यतो ना, मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे ना ह्याचं पण होतं, म्हणजे लागतं हे ड्राय झाले, पण लॅक्मेचं पण जेल आयलायनर होतं, पण ना ड्राय पडतं. मला ॲक्च्युली शॉपवाल्यांनी सुद्धा, मी जेव्हा दुसरं आयलायनर घेतलं ना इथे बॉटलवाला, तर ते ना मी विचारलं असं काय झालं, ते बोलले आम्ही पण आहे ना थोड्या दिवसासाठीच ठेवतो, ते ड्रायच होतं, मग ते यूज होत नाही, कारण ते ह्याच्यामध्ये असतं ना. बघू शकता किती सुंदर पद्धतीत जाते, खूप छान जातं. आणि याचा ब्रश वगैरे पण खूप छान आहे. ड्राय पडले पण लागतं ते असं, म्हणजे सुंदर असं सटल मेकअप दिसतं. तर माझ्याकडे मिरर नाही आहे, त्यामुळे समजून घ्या, मी याच्यातच बघून करते. असं स्मोकी आय वगैरे करायचं असेल ना, खूप छान जातो. खूप छान आहे. असं छोटेसे ब्रशेस आहेत, छान आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे हे पण रँडमच आहे, हे मी कुठून घेतले मला आठवत नाही येतं. हे पण खूप जुनं आहे. हिलेरो हुडा माहिती नाव, तुम्ही बघून घ्या, त्याचं प्रोनाऊन्सिएशन मला नाही येते. पण आयशॅडो पॅलेट खूप सुंदर आहे. हे सुद्धा सगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये ना, खूप सुंदर पिगमेंटेशन आहे. मी खूपदा यूज पण केले, खूप छान कलर शेड्स आहेत त्याच्यामध्ये, आणि खूप उठून दिसत, लॉंग लास्टिंग पण आहे. वरती लिपस्टिक आहे, इथे कॉन्टर आहे, कॉन्टर पावडर, खाली सगळं आयशॅडो. इतकी सुंदर आहे मी यूज करून दाखवते. गोल्डन, सिल्वर आणि मला यूज करून दाखवते. शो द पिगमेंटेशन. तुम्हाला इथे करून दाखवते. पिगमेंटेशन बघा, खूप सुंदर आहे, खूप एवढं छान जातं ना, आणि हाताने पण इतकं इझिली ब्लेंड होतं ना, हे असं खूप म्हणजे खूप छान आहे. सगळे शेड याच्यात तुम्ही बघू शकता, सगळे शिमरी शेड आहेत, मॅट फ्री शेड आहेत, सगळ्या प्रकारचे. गोल्ड आहे,
सिल्वर आहे, थोडासा पिंकिशमध्ये आहे, इथे सुद्धा आहे, ब्राऊन आहे, ब्लॅक करण्यासाठी आय शॅडोसाठी सुद्धा दिलेलं आहे त्यांनी, ब्राऊनसाठी सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला जर ब्राऊन करायचं असेल तर ब्राऊनसाठी खूप सुंदर आहे. मी खूपदा यूज केले हा आणि खूप छान म्हणजे रिझल्ट आला आहे मला याचा, की असं नाही का म्हणजे सिम्पल म्हणजे असं काही ब्रँडेड नाही आहे, पण मला असं वाटतं की कधीतरी ही गोष्ट यूज होणार आहे. सो ह्याच्यासाठी ब्रँडेड घेऊन कशाला इन्व्हेस्टमेंट करायचं. म्हणजे हे पण 1400 की 500 400 किंवा 500चंच काहीतरी आहे, इतकं आठवतं, पण एक्झॅक्ट प्राईस मला माहीत नाही त्याची काय आहे. मी स्वेटशर्ट घातले कारण खूप थंडी आहे पुण्यामध्ये. सो हे खूप लॉंग लास्टिंग, म्हणजे आत्तापर्यंत 2 वर्ष झाले असतील आणि अजून माझ्याकडे आहे आणि ह्याचं पिगमेंटेशन अजून आहे, खूप छान आहे हे सुद्धा. त्याच्यानंतर काही नाही, टिकली आहे माझ्याकडे, हे क्लिप्स, आणि हे मी बँगलोरला जाण्याआधी तो ट्रेंड निघाला होता बटरफ्लायवाला, सो हे तेव्हा मी घेतलं होतं, ते आहे. त्याचं इट संपलं. सो एवढंच माझं मेकअप प्रोडक्ट्स होते. सो हे एवढेच मेकअपचे प्रोडक्ट्स मी वापरते, जे की थोडेसेच आहेत पण बऱ्यापैकी चांगल्या कंपनीचे आहेत. बऱ्यापैकी म्हणजे सगळेच चांगलीच कंपनी आहे. पॅक, लॅक्मे, मेबलिन, NYB, पॉन्ड्स पण चांगली कंपनी आहे. सो एवढं इतकंच सटल मेकअप मी वापरते. मला काही जास्त मेकअपमधले येत नाही, त्यामुळे इतक्याच इसेन्शियल गोष्टी आहेत माझ्याकडं. तर मी तुम्हाला एकदा क्लिअर दाखवते. आणि ह्याचं खरंच रिझल्ट खूप छान आहे, खूप सुंदर पद्धतीत मेकअप होतो. या एवढ्याच प्रोडक्ट्सने मी नेहमी मेकअप करते आणि खरंच खूप छान मेकअप होतो. मी तुमच्यासोबत एक पूर्ण माझा मेकअपचा ट्युटोरियल शेअर करेल, पूर्ण एक मेकअप सिम्पल आणि सोबतसुद्धा, आणि एक HD लुकचा सुद्धा लवकरच मी तो व्हिडिओ घेऊन येईल. एवढेच प्रोडक्ट्स आहेत आणि एवढ्याच प्रोडक्ट्समध्ये तुम्ही खूप छान पद्धतीत मेकअप करू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बघू शकता, माझ्या टोननुसार जर असाल तर हे फाउंडेशन शेड तुम्ही घेऊ शकता. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि काही चुकलं असेल तर समजून घ्या. मी तुमच्यातलीच आहे. सो ओके, बाय बाय, गुड नाईट. भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि पुढची व्हिडिओ कोणती हवी ती नक्की सांगा मला, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.